डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर हे बघणार आहोत. म्हणजेच काय बघणार आहोत तर आपण रॅशनल नंबरला डेसिमल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. आपण आजपर्यंत असं बघितलं होतं की रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर जे आपण m/n अशा फॉर्ममध्ये असतात, वेअर m and n आर इंटिजर्स अँड n इज नॉट इक्वल्स टू 0. n इज नॉट इक्वल्स टू 0 जर असेल तर अशा नंबरला आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. ओके, मग या रॅशनल नंबरलाच आपण कशा प्रकारे डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो ते आता आपण बघूया. ओके, सपोज हा नंबर आहे 5/3. ओके, 5/2 आहे नंबर आहे. मग याला आपण कन्वर्ट कशा प्रकारे करतो तर डायरेक्ट कन्वर्ट करतो. 5 1 जा 5, 5 2 जा 2, त्यानंतर कॅरी एक 1 कॅरी येतो, 1 रिमाइंडर येतो म्हणून पॉईंट दिला, त्यानंतर आपण 0 घेतला, नंतर 2 5 जा येतं त्यामुळे आपण डायरेक्ट 5 म्हणजेच 5/2 ला आपण कशा प्रकारे डेसिमल फॉर्म मध्ये लिहितो 2.5 अशा प्रकारे लिहितो. बरं झाला, हा एक नंबर झाला. सपोज मी घेतला आता नेक्स्ट नंबर 10/3. ओके, 10/3 घेतल्यानंतर 3 3 जा 10, त्यानंतर आपल्याला 3 3 जा 10 आलं, नंतर रिमाइंडर 1 झाला. आता पॉईंट घेऊन आपण परत त्याला 0 देऊयात, परत मग 3 3 जा 10 आला, परत आपल्याला रिमाइंडर 1 आला, परत 3 3 जा 1 आला, परत आपण याला 10 केलं, परत 3 3 जा 1 आला. ओके, म्हणजे 3 काहीतरी रिपीट होतोय. ओके, म्हणजे आपल्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन करताना दोन फॅक्टर येत आहेत. कोणते दोन फॅक्टर येत आहेत इथे आपण बघूयात. या स्क्रीनवर आपण बघतोय, काय बघतोय तर इथे दोन नंबर दिसत आहेत. एक 2.5 आहे, ओके, आणि एक 3.3333 असं रिपीटिंग होत असणारा नंबर. म्हणजेच काय, जेव्हा आपण रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, रॅशनल नंबरचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपल्याला दोन प्रकारचे एक नंबर्स अवेलेबल होतात. एक कोणते आहेत जे संपतायत. ओके, म्हणजे हा 2.5 जसा होता म्हणजे त्याला काय म्हणतात टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. ओके, टर्मिनेटिंग रॅशनल नंबर्स. आणि दुसरे कोणते होते रिकरिंग होतात, म्हणजेच काय नॉन टर्मिनेटिंग रॅशनल नंबर्स. ओके, हे दोन प्रकार पडतात रॅशनल नंबरचं डेसिमल कन्व्हर्जन करताना. ओके, चला तर मग आपण यांची काहीतरी उदाहरणं बघूयात, काही एक्झाम्पल्स बघूयात जेणेकरून आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल. सपोज मी 1/6 हा एक नंबर घेतला, याचं डेसिमल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करतो. ओके, सॉरी 7/6 घेऊयात आपण. 1/6 नको, 7/6 घेतल्यानंतर आपल्याला 6 1 जा 6 आपण डायरेक्ट रिमाइंडर क्वेश्चन रिमाइंडरच्या फॉर्ममध्ये करूयात म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल. 6/6 6 1 जा 6 म्हणजे इथं किती 6 6 1 6 इंटू 1 इंटू 6 6 म्हणजे किती राहिला इथं 1 राहिला. ओके, निगेटिव्ह केल्यानंतर आता 6 ला 1 भाग जात नाही म्हणून डायरेक्ट आपण पॉईंट दिला, त्यानंतर आपण इथं केला 6 परत 1 जा 6 6 म्हणजे 6, मग किती आला इथं रिमाइंडर 4 आलाय. 4 आल्यानंतर आपल्याला परत भाग जात नाही, 0 केलेला आपण म्हणजे 6 6 जा 36 6 6 जा 36. मग आपण यांनी परत निगेटिव्ह केलं, परत 4 आला, परत मग याला आपण 40 केलं, परत 6 6 जा 36. ओके, म्हणजेच काय होतं इथं 4 रिपीट होतंय, म्हणजेच इथं आपण काय करतोय 6 इज रिपीटेड, म्हणजेच काय आपण 1.1666 असं किती वेळेस लिहितो. परत इतकं लिहिण्याची गरज नाही, मग जेव्हा रिपीटेड होतंय आपल्याला हे कळतंय, मग आपण काय करणार आहे 166 हा जो रिपीट होतोय त्याच्या आपण डोक्यावर एक डॉट दाखवणार आहोत. म्हणजेच काय, हा डॉटचं काय अर्थ आहे रिकरिंग. ओके, रिकरिंग म्हणजे नेहमी अपियर होतोय, रिपिटेटिंग होतोय, त्यांना आपण काय म्हणतोय रिपिटेटिंग होतोय, अशांना काय म्हणतो रिकरिंग नंबर्स. मग यांना टर्मिनेट होत आहेत का तर नाही होत आहेत, मग हे कोणत्या प्रकारे येतात यांना म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रॅशनल नंबर्स. म्हणजेच 7/6 ला काय म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. चला तर मग अजून एक एक्झाम्पल घेऊन आपण बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण 5/6. ओके, मग 5/6 ला आपण कसं कन्वर्ट करणार आहोत, सरळ सरळ आपण लिहूयात 5 इकडे 6 ने डिवाइड करूयात. आपण 6चा पाडा म्हटला होता डायरेक्ट जात नाही भाग, म्हणून आपण इथं सुरुवातीला 0 पॉईंट देऊयात, म्हणजे हे इथं 50 होईल. मग 50 करण्यासाठी 6 8 जा किती होतोय आपल्याला 48 48 8, मग किती कॅरी फॉरवर्ड होतात 2. मग इथं परत भाग जात नाही म्हणून इथं परत 0 दिला,
0 दिल्यानंतर 6 3 जा 18, परत 18 दिलं, परत कॅरी फॉरवर्ड 2, परत 20 केलं, परत 6 3 जा 18, परत 18 लिहिलं, मग किती झालं हे 18 लिहिल्यानंतर हे किती झालं 20. ओके, म्हणजे 3 किती होत आहे रिपिटेटिंग होतोय, म्हणजेच काय केलं आहे 0.83 रिपिटेट होतोय म्हटलं आपण काय करणार रिकरंटचं जो होतोय रिकरिंग होतोय त्याचा आपण साईन त्याच्या डोक्यावर लिहिणार आहोत, एक कशाने लिहिणार आहोत डॉटने. ओके, चला तर मग आता बघू निगेटिव्ह नंबरचं पण कन्व्हर्जन करू शकतो का, हो आपण निगेटिव्ह नंबरचं कन्व्हर्जन सुद्धा करू शकतो. परत एक एक्झाम्पल घेऊयात, आपण एक्झाम्पल घेऊयात -5/3. ओके, -5/3ला आपण कशा प्रकारे -5/3 डिवाइड करू, तर इथे फर्स्ट भाग जातोय मग आपण -1. ओके, कितीचा भाग जातोय 3 1 जा 3 मायनस केलं, म्हणजेच काय करणार आपण निगेटिव्ह निगेटिव्ह हे आलं निगेटिव्ह करणार आहे, मग -3 केलं तर मग किती होणार इथं किती उरणार -2 उरतात. ओके, डायरेक्ट 2 भाग जात नाही म्हणून आपण इथं काय दिला पॉईंट दिला म्हणजे आपण 20 केलं. 3 6 जा 18 -18चं परत 18 केलंय आपण. ओके ओके, प्लस 18 केलंय, 6 3 जा 18, मग किती झाले आपल्याला परत 2 रिकरिंग होत आहे, परत आपण 20 केलं, परत किती झालं 18, 6 3 जा 18. ओके, म्हणजेच काय येतंय -1.666 रिपिटेटिंग होते, मग आपण यांना कसं लिहिणार आहे -1.6 रिपिटेटिंग. ओके, हे झालं एक एक्झाम्पल. चला तर अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं, मागच्या याच्यामध्ये आपण एक पाय नावाचा एक सिम्बॉलची व्हॅल्यू शिकली होती. पाय म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ अ ट्रायंगल, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, सर्कम्फरन्स अपॉन रेडियस ऑफ दॅट ट्रायंगल, सर्कम्फरन्स ऑफ रेडियस. मग पायची व्हॅल्यू किती आली होती आपल्याला 22/7. चला तर मग या 22/7 ची व्हॅल्यू आपण काढण्याचा प्रयत्न करूया. ओके, मी काय केलं इकडे 22 लिहिलं डिव्हिजन आणि क्वोशंटच्या फॉर्ममध्ये, आपल्याला इथे 22/7 ची व्हॅल्यू काढायची. 7 3 जा 21. ओके, 7 3 जा कॅरी कॅरी म्हणजे रिमाइंडर किती आलाय आपल्याला 1 आलाय. 1 ला डायरेक्ट भाग जात नाही म्हणून आपण काय करणार इथं पॉईंट देणार आहे, मग आपण इथे किती केलं 10. 3 1 जा 7 1 जा 7. ओके, मायनस केलं, राहिले किती 3, परत भाग जात नाही म्हणून 0. 7 4 जा 28, 7 4 जा 28, 7 4 जा 28 केलं आपण, त्यानंतर कॅरी फॉरवर्ड आपल्याला आले 2, परत भाग जात नाही, परत 0 दिला. 7 2 जा 14, परत आपण 14 लिहिलं, परत आले आपल्याला 6, परत आपल्याला भाग जात नाही म्हणून 0. 7 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 4 49, 7 8 जा 56, 7 8 जा 56 आले. ओके, आपण परत 56 लिहिलं, परत कॅरी फॉरवर्ड 4 आला. ओके, चला तर पण अजून एकदा याच्यात बघूया. 7 4 जा किती आलाय 7 4 40 केलं, 7 5 जा 35. ओके, 7 5 जा 35, मग 8 केले किती झाले 5, परत उरले आपल्याला 7 5 जा 35. ओके, त्यानंतर अजून एकदा होतोय का, हो होतोय, किती 7 7 जा 49. आता काय झालंय 1 रिपीट झालंय, 7 7 जा 49. बघा इथं काय झालेलं आपल्याला एक रिपीट झालेला आहे, कोणता एक अक्षर रिपीट झालेला आपल्याला, तर ते रिपीट झालेलं आहे 1. आता आपल्याला काय होतोय 1 रिपीट झालेलं आहे. आपण आता परत पुढे गेलो तर तीच साखळी परत ही पार्ट कंटिन्यू होणार, म्हणजेच काय केलं आपण जेव्हा आपण यांचं डिव्हिजन केले किंवा डेसिमल फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करण्याच्या याच्यात गेलो तर 7.1 3.142857 हे होत आहे, आणि हे कसे होणार आहेत रिपीटमध्ये होणार आहेत, म्हणून यांना काय केलं आपण त्यांच्या डोक्यावर कसं दिलेले एक लाईन काढलेली आहे आपण. ओके, एक लाईन काढलेली आहे. मग आपण 1.6चा जेव्हा 7/6चा आलेला होता तेव्हा काय केलं होतं 1.16, त्याच्यात काय आपण केलेला होता एक डॉट दाखवलेला होता, आणि आता आपण काय दाखवलेलं आहे तर आपण एक दाखवलेले आहे एक सेगमेंट दाखवलेली आहे किंवा एक लाईन दाखवलेली आहे. ओके, हे लक्षात आलंय का तुम्हाला, म्हणजेच आपण काय केलेलं होतं डेसिमल रिप्रेझेंटेशन करताना आपण डायरेक्ट भागाकार करतोय, आणि जो रिपीटिंग पार्ट येत असेल म्हणजे रिकरंट पार्ट येत असेल त्याला आपण आयदर डॉट किंवा जर एकापेक्षा जास्त नंबर असतील तर आपण त्यांना रिकरन्सी म्हणून त्यांच्या याच्यावर आपण तो रिपीट होणारा पार्ट आपण एका डॉट किंवा लाईननी दाखवतो. ओके, तर चला तर एक अजून एक एक्झाम्पल बघूया आणि नंतर आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया. ओके, द नेक्स्ट एक्झाम्पल इज सपोज 23/99 एक असंच एक्झाम्पल आहे. ओके,
परत आपण तेच करूया 23/99. आता इथं डिवायझर कोणता आहे, कशाने आपल्याला भागायचं आहे तर 99ने भागायचं. डायरेक्ट भाग जात नाही. परत आपण 0 दिला, पॉईंट घेतला, म्हणजे इथं काय केलंय 230 झालं. आता 232 जा म्हणजे किती येते 198 येतं. ओके 198 आलं. मायनस आपण केलं 198 आल्यानंतर आपण किती करणार आहोत, त्याला कन्वर्जन करणार आहोत, सॉरी हे करणार आहोत. म्हणजे किती आलं 20 सॉरी हे आलं 32. ओके 10 मधून 8 गेले, राहिलं 2, कॅरी फॉरवर्ड 1. मग इथं किती आहेत, इथं आलेलं आहे म्हणजे कॅरी फॉरवर्ड 13 - 10 ही आली 3, इथं 1 0. ओके म्हणजे 2 नी भाग गेला. त्यानंतर कितीने जातो तर 3 नी जातो. ओके मग आपण इथं किती आहेत 0 320 लिहिलं, त्यानंतर 3 नी भाग गेला म्हणजे हे किती आले 297 येतं. ओके 297 येतं. 3 9 जा 27, 7 ला इथं 7, 9 त्रिक 27 ला 7, हातचे आले 2. ओके आणि 9 त्रिक 27 आणि 2 29 बरोबर. ओके हे आलं. मग आपण इथं काय करणार आहोत, यांची परत सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. मग इथे किती आली सबस्ट्रॅक्शन 23. ओके 23 ला डायरेक्ट भाग जातो का नाही, परत मग इथं किती आलं 0 दिलं आपण. आता आपण हे बघा इथं काय झालंय, आपल्याला एक पॉइंट रिपीट होतोय. कोणता पॉइंट रिपीट होतोय, रिपीट होतोय पॉइंट तो आहे 230 हा पॉइंट रिपीट होतोय. ओके 230 हा पॉइंट रिपीट होतोय. हे लक्षात आलंय का आपल्याला, 230 हा पॉइंट आपल्याला रिपीट होतोय. रिपीट झाल्या म्हणजेच काय करणार आपल्याला, आपण काय म्हणतोय, जेव्हा आपण 23/99 यांचं जर कन्वर्जन करायला गेलो तर 0.23 हा कसा तो रिपीटिंग येतोय हे आपल्याला बघायचं आहे. ओके तर चला तर मग आता आपण सॉल्व्ह करूयात प्रॅक्टिस सेट 1.3 मधले काही क्वेश्चन. ओके फर्स्ट क्वेश्चन कोणता फर्स्ट आहे, क्वेश्चन फर्स्ट इज 9/37 फर्स्ट क्वेश्चन आहे. ओके म्हणजे आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे, 9 ला कशाने डिवाइड करायचं आहे तर 37 ने डिवाइड करायचं. भाग जातोय का नाही, मग पॉईंट दिला आणि आपण किती करणार आहोत त्याला 90. मग आता इथं कितीने जाऊ शकतो, 2 ने जाऊ शकतो एक अंदाजे, म्हणजे 7 2 7 जा 14 14 1 कॅरी फॉरवर्ड 1 2 3 जा 2 3 जा 6 आणि एक हे 7 म्हणजेच किती आलं 74. आपण यांचं काय करणार सबस्ट्रॅक्शन, हे किती आले 16 आले. ओके परत भाग जात नाही, परत आपण काय करणार आहोत 0 देणार. आता आपल्याला कितीने भाग जाऊ शकतो, नियर अबाउट 4 ने भाग जाऊ शकतो. ओके 7 8 28. ओके 7 चोक 28 ला 8 हातचे आले 2. ओके 4 4 ते 12 आणि 2 14. ओके 12 2 14 म्हणजे 148 आले. त्यानंतर किती राहिले 12 राहिले. ओके परत भाग जातो का तर नाही जात, मग परत 0 दिला आणि मग कितीने होतं तर आपण नियर अबाउट 3 ने होतं. ओके 3 ने होतं. परत मग किती 3 7 जा 21. ओके कॅरी 1 कॅरी फॉरवर्ड 2 3 3 जा 9 आणि 2 11. ओके 1 1 1. आता किती आले 0 9 आलेत जेव्हा सबस्ट्रॅक्शन केली. ओके म्हणजे 0 9 जे आलेले आहेत ते परत कसे आलेले आहेत, इथं आलेले आहे, हे झाले रिपीट. म्हणजेच हे काय होणार आहे आपल्याला 243 हा जो होणार आहे हा रिकरंट होणार आहे. म्हणजेच काय आपण लिहू शकतो 0.243 हा कसा आहे रिपिटेटिंग आहे. म्हणजेच हा कसा आहे क्वेश्चन रिपिटेटिंग रॅशनल नंबर आहे. ओके चला तर मग एक सॉल्व्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. ओके क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करूयात. ओके सो क्वेश्चन नंबर 2 कोणता आहे तर क्वेश्चन नंबर 2 आहे 18/42 हा क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 इज 18/42. आपण काय करणार आहोत, परत 18 ला डिवाइड करणार आहोत, कशाने डिवाइड करणार आहोत तर 42 ने डिवाइड करणार आहोत. भाग जातोय का नाही, मग काय केलं आपण एक पॉईंट दिला, पॉईंटनी 0.48. मग आपण काय करणार आहोत 18 म्हणजे 0. मग आपण याला 4 ने करू शकतो, ऍटलिस्ट जवळ येतो 4 4 जा म्हणजे 168 येतो. ओके 168 आल्यानंतर आपण काय करणार आहोत निगेटिव्ह करणार आहोत, ते किती येतं 12 येतं. मग आपल्याला परत भाग जात नाही, 0 फॉर केला, त्यानंतर आपण कितीने देऊ शकतो जवळपास 3 ने देऊ शकतो, नाही 2 नेच द्यावं लागेल आपल्याला. 2 2 जा 4. ओके आणि 2 84 येतं आपल्याला. 84 आल्यानंतर आपल्याला किती येतं इथं, तर इथं आलेलं आहे 4 म्हणजेच किती आलेलं आहे 6. त्यानंतर कॅरी फॉरवर्ड 1, त्यानंतर आलेलं आहे 9 म्हणजे 36 आलेलं आहे. ओके त्यानंतर आपण परत भाग जात नाही म्हणून आपण 0 ने केलंय. आता 4
फोर फोर जा फोर एट जा 8ने आपल्याला भागू शकतो 8. ओके. 2 8 जा 16. 2 8 जा किती आलाय 16. कॅरी फॉरवर्ड 1. 8 4 जा 32 आणि 33. ओके, हे आलं 33. मायनस किती आलंय मग इथं आलंय आपल्याला 24 आलेलं आहे आपलं रिमाइंडर. परत भाग जातोय का नाही, परत आपण 0 दिलाय. आता कितीने देऊ शकतो आपण 5 ने देऊ शकतो. ओके. 5 2 जा 10. ओके. नंतर 5 4 जा 10 झाल्यानंतर कॅरी फॉरवर्ड 1. 5 4 जा 20 आणि 21. ओके, म्हणजेच कॅरी फॉरवर्ड किती आलंय 30 आलेलं आहे. ओके. ओके, आता आपण काय झालेलं आहे 30 आलेलं आहे. परत आपल्याला हे करायचं आहे, आपण कितीने देऊ शकतो आता 7 ने देऊ शकतो का. ओके, 7 ने देऊयात आपण. 7 2 जा 14. 4 म्हणजे 300 केलं. 7 2 जा 4 14 दोन्ही 20 साठी 14 14 4 हातचा आला 1 आला. 7 इंटू 4 सॉरी 7 4 जा 28 आणि 1 किती आला 29 आलेला आहे. 29 आलेला आहे. मग किती आलेला आहे आपल्याला आन्सर पुढचं आलेलं आहे, ते आलेलं आहे निगेटिव्ह करून 0.6 आलेला आहे. ओके, 6 पॉईंट आलेला आहे का अजून नाही, तर अजून आपल्याला 1 टाइम करावं लागेल. म्हणजे 60 केलं तर 60 केल्यानंतर आपल्याला 1नी रिपीट करू शकतो आपण. परत 42 आलंय. आता परत 18 आलंय. ओके, 18 आलंय. परत 18 आलंय म्हणजे आपल्याला काय होणार आहे 0248 म्हणजे हा जो पॉईंट आलेला आहे हा पॉईंट आणि आपल्याला हा पॉईंट दिसतोय का हा हा 18 म्हणजे 180 रिपीट होणार आहे. म्हणजेच काय हा जो पॉईंट आहे 0.428751 हा कसा होणार आहे तो रिपीट होणार आहे. ओके, म्हणजे याचं काय आन्सर आहे का 0.248571 हा याचं आन्सर असणार आहे. ओके, तर चला तर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन आहे 9/14चं कन्वर्जन. ओके, आपण 9 लिहिणार आहोत, 9ला 14 ने डिवाइड करणार आहोत. ओके, 9/14 करणार आहोत, जात नाही बघ भाग डायरेक्ट मीन्स आपण इथं काय करणार 90. आपण 14 म्हणजे 70, 14 सखी 84 म्हणजे 6 ने भाग देऊ शकतो. ओके, 8 14 सखी 84. ओके, 84 आलं, त्यानंतर 6 आले. मग आपण याला 6ला काय केलंय 60 केलेले आहे. 60 म्हणजे 14 त्रिकोण 42, 14 चौक 54, 4ने भाग देऊ शकतो 56 येतं. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय 04 आलेला आहे. ओके, परत भाग जात नाही म्हणून एक कॅरी फॉरवर्ड 14 दोन्ही 28. आपण काय केलं इथं 28 लिहू शकतो. 28 लिहिल्यानंतर आपल्याला किती कॅरी होत आहेत 12. परत भाग जात नाही म्हणून 0. 14 म्हणजे 70, 14 84, 14 12 वर्ष 84 14 आपल्याला कितीने येतं 8चा भाग जाऊ शकतो आपल्याला. ओके, 14 8 12 वर्ष 8चा भाग जातो. परत तो किती येत आहे 112 येतो. मग आपण त्याला काय करणार आहोत मायनस करणार आहोत. आता कितीचा आलेला आहे 08 आलेला आहे. परत आपण याला 80 करूयात. 14 75 परत आपण 5चा भाग देऊ शकतो. ओके, 14 75 दिल्यानंतर आपल्याला किती होतंय कॅरी फॉरवर्ड 10 येत आहेत. ओके, परत आला आपण 100 करणार आहोत. मग आपल्याला किती जाऊ शकतो आता 7चा जाऊ शकतो. 14 98 98. मग आता किती येत आहेत रिपीट 2 येत आहे. परत त्याला 20 केलंय. परत मग आता किती येणार 1 येणार. मग 14 1 जा 14. आपण याला काय किती येतोय 14 येतोय. म्हणजेच काय आपण याला केलेलं आता 14 आल्यानंतर किती आलेलं आहे 60 आलेला आहे. ओके, म्हणजेच हा जो पॉईंट नंतरचा जो आहे 60 म्हणजेच कोणता रिपीट होणार आहे फर्स्ट जो आहे त्यानंतरचा जो दिलेला पॉईंट आहे 4 पासून तर 1 पर्यंत हा कोणता आहे रिपीटेटिंग आहे. म्हणजेच याचा आन्सर आपण लिहिताना कसं लिहितोय तर कोणता पार्ट रिपीट होतोय 42857 हा पॉईंट रिपीट होतोय. मग यांना आपण कसं लिहू शकतो 9/14 यांचं डेसिमल रिप्रेझेंटेशन मध्ये कसं येत आहे 0.6428785857 म्हणजेच आणि 4271 हा पॉईंट कसा होतोय रिपीट होतोय म्हणून आपण त्यांना काय करणार आहोत त्यांच्यावर रिकरिंगसाठी एक सिम्बॉल देणार आहोत. चला तर त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन जो एक आहे निगेटिव्ह नंबर. कोणता निगेटिव्ह आहे क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 4 इज -103 डिवायडेड बाय 5. ओके, -103 डिवायडेड बाय 5. आपण यांना कसं लिहिणार आहोत -103 डिवायडेड बाय 5. ओके, आपण त्याला कन्वर्ट करूयात. ओके, -103 डिवायडेड बाय 5. ओके, आपण मग याला निगेटिव्ह इथं क्वोशंटला निगेटिव्ह करूयात आणि त्याला डायरेक्ट हे करूयात 2 2 जा 10.
ओके, कॅरी फॉरवर्ड यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं आहे आपण तर ते किती आले 0, कॅरी फॉरवर्ड 3, डायरेक्ट भाजत नाही म्हणून आपण किती देणार आहोत 0. इथं काय केलं 0 दिलेलं आहे 0.20. ओके, आता कितीने भाग जाऊ शकतो, 3 भाग जाऊ शकतो डायरेक्ट 6 5 जा 30, म्हणजेच आपण किती केलेलं आहे 30 लिहिलं, मायनस केलं तर आपल्याला किती येतं मग हे डायरेक्ट केलं नंतर तर ते आलेले 0 रिमाइंडर आलेले, म्हणजे हेच कसं आले टर्मिनेटिंग 20.6. ओके, म्हणजे -103 डिवायडेड बाय 5 यांना आपण करू शकतो -20/6 आहे. हा कसा आहे, हा टर्मिनेटिंग आहे. कसा आहे टर्मिनेटिंग, त्यामुळे आपल्याला इथं रिकरन्सीसाठी कोणतंही पॉईंट किंवा लाईन देण्याची गरज नाही. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, या याच्यामधला एक लास्टचा क्वेश्चन आपण एक सॉल्व्ह करूयात. मायनस क्वेश्चन नंबर 5. कोणता क्वेश्चन 5 आहे, -11/13. ओके, -11/13. चला तर मग सॉल्व्ह करूया. -11/13. ओके, हां, डायरेक्ट भाग जात नाही म्हणून आपण 0 पॉईंट देऊया. 0 पॉईंट हे केलं, मायनस इकडे केलं. ओके, जे हे केलं त्यानंतर आपण 13चा जर काउंट केला, 13 पाहिजे 65, 13 7 जा 13 पंचे 13 पंचे 65, 13 कमी 78, 37 91, 13 आठून 13 तेरी आठी, तेरी आठीचं किती जाते 8 जा 4 वर्ष 140 आले 0.6, म्हणजे हे किती आलेलं आहे 8चा. त्यानंतर आपण 0 घेतलेला आहे, हे किती जातो 4चा. तरी 52 52 आलेलं आहे. 52 आल्यानंतर आपण त्याचे परत 8 आलेलं आहे. 13.5 13 78, 6 आलेला आहे. 78 केलं आपण. त्यानंतर आपण किती उरला कॅरी फॉरवर्ड 2 आलेला आहे. मग त्यानंतर आपण 1चा देऊ शकतो 20ला, म्हणजे 13 आलेला आहे. त्यानंतर आलेला आहे परत 7चा. ओके, 7चा आल्यानंतर 70 केलं. परत आपण कितीचा देऊ शकतो याला, तर आपण लिहू शकतो यांना 5चा. ओके, मग त्यांना 5चं गेलं 65 आलेलं आहे. परत 5 आल्या 50, हां, परत 550 आलेलं आहे का ते 13चा, म्हणजे आपण किती केलं 39. परत किती आलेलं आहे 11 आलेलं आहे, भाग जात नाही. परत आपण म्हणजे 0 केलेलं आहे, म्हणजेच काय 0 केलेला आहे, म्हणजेच हा पॉईंट कसा आहे रिपीटिंग झालेला आहे. ओके, रिपीटिंग झालेला आहे, म्हणजेच काय आपण लिहिणार आहोत -11/13 यांना आपण कसं लिहिणार आहोत -0.84615 आणि हे कसं होत आहे रिपीटिंग होत आहे. ओके, म्हणजे 846153 हा काय होणार आहे रिपीटिंग होणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.